बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आपण धर्मवीर भाग 2 हा चित्रपट जर पाहिला असाल, त्यामध्ये एक प्रसंग आहे. संजय शिरसाट नावाचा त्यावेळेसचा आमदार हा असा मातोश्रीमध्ये त्या गेटच्या आतमध्ये असं चोरून चोरून पाहतानाचा आपलं एक दृश्य आपण पाहिलं असाल. एक प्रसंग आहे त्याच्यामध्ये. त्या प्रसंगाला वेगळ्या अर्थाने रेखाटण्याचा यांनी प्रयत्न केला होता, पण तो प्रसंग मला का कोणास ठाऊक गेल्या 2 दिवसांपासून वारंवार आठवतोय. तोच संजय शिरसाट असा मातोश्रीच्या आतमध्ये त्या गेटच्या आतमध्ये चोरून चोरून झाकताना पाहताना मला आता का कोणास ठाऊक त्याचा वचपा निघालाय की काय असंच भासतं. याच्या घरात येऊन, याच्या बेडरूम मध्ये येऊन यांचे व्हिडिओ काढून गेलं आणि हे मातोश्रीच्या आतमध्ये असे चोरून चोरून झाकतानाच मला ते का कोणास ठाऊक ते कुठेतरी झुलतं. बघा शिवसैनिकांनो, जवळपास 3रं-4थं प्रकरण याचं बाहेर निघालंय. म्हणजे ते हॉटेलचं ते प्रकरण तर वेगळंच, त्यानंतर मुलाचे ते सगळे लफडे बाहेर आले, आपण पाहिलं असाल ते संबंधांचे सगळे, आणि त्यानंतर आत्ताच हे कॅशचं प्रकरण. बरं, संजय शिरसाट एकमेव व्यक्तिमत्व नाही. याच्या अगोदर अर्जुन खोतकरांचे व्हिडिओ, ते कॅशचं सगळं तुम्ही पाहिलं असाल. अनिल गोटेंचं ते जळगावातली प्रकरण, भुमरेंचं ते लिकर लायसन्सचं प्रकरण, आणि शिरसाटांची 160 प्रकरणं आलेली आहेत. मग त्यांचं मगाशीच सांगितलं तसं हॉटेल आहे, पोराची लपडी आहेत, आता ही बॅग आहे. बरं, इन्कम टॅक्सचं पण काल परवा आलेलं आहे बरं का. बरं, हे सगळं बॅक टू बॅक ही एक मालिका लागली असं तुम्हाला वाटत नाही? एक शृंखला मालिका चालू असं तुम्हाला वाटत नाही कुठे? तानाजी सावंताचं काल परवाचं ते प्रकरण तुम्हाला आठवत असेल, त्याचा पोरगा पळून गेला होता कुठेतरी चार्टर्ड प्लेन घेऊन. त्यानंतर संजय गायकवाडचं ते काल परवाचं मारहाणीचं प्रकरण, ते मुख्य माईक टायसन 2.5 किलो का हात. बरोबर विधानसभाची अधिवेशनं म्हणजे विधिमंडळाची अधिवेशनं ज्यावेळेस येतात, यांची प्रकरणं बाहेर येतात. हे सगळं असंच हा टायमिंग कसा काय जुळून येतो बघा बाबा. आता काल परवा श्रीकांत शिंदेना सुद्धा नोटीस आली आणि दिल्लीवारी घडले. मला वाटतंय कालच एक दिल्लीवारी झाली. आपण सर्वजण पाहताय दिल्लीवारीचं काय. सांगा बरं, काय अपडेट असेल तुमच्याकडे तर मला सांगा दिल्लीवारीचा. आता राठोड, दादा भुसे, सामंत वगैरे नंबर बाकी आहेत, येतील, एकेकाचे नंबर येतील. या सगळ्या मागचं तुम्हाला जर काय कळत असेल ना मला सांगा, की तुम्ही पण सांगणार छगन कमळ बघ, कमळाकडे लक्ष ठेव, छगन कमळाकडे बारीकीने बघ. अनेक गोष्टी आहेत ह्याच्या मागे. शिवसैनिकांनो, दिसतंय तेवढं राजकारण सोपं नाही यांना. समजला तुम्ही? कढीपत्त्याचा स्वाद घेऊन झालेला आहे, कढीपत्ता उचलून फेकायचा बाकी आहे. आणि हा कढीपत्ता आहे, हा एक फुगवटा आहे, फुगीर फुगवटा आहे. हा शिंदे गट नावाचा फुगीर फुगवटा आहे. हा फुगवटा एक बुडबुड आहे, एक असा तयार करून, म्हणजे तुम्ही बैलाला ते जुन्या काळात ती गोष्ट ऐकली असाल, बेडकाच्या अंगात कितीही हवा भरली तर तो बैल बनू शकत नाही. त्या बेडकाला तुम्ही त्याला गर्वाने वर वर नेत राहा, अरे तू फुगवून दाखव, तू बैल बनशील. बेडूक फुगतय फुगतय फुगतय, बेडूक फुगतय आणि बेडूक शेवटी फुगतय. त्या बेडकाला तुम्ही बैल बनवू शकत नाहीत, कितीही फुगवला तरी. शेवटी बेडूक तो बेडूकच. आणि ही बेडकं आहेत, ही पावसाळी बेडकं, ती अशी पाण्यात तरंगतात नाही, अशी बेडकं आहे ती. कसं? त्यामुळे मगाशी म्हणून छगन कमळाकडे बघ, त्या कमळाकडे बारीकीने बघ, कमळ काय काय बघतंय तुमच्या घरांमध्ये. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये या माणसाचा एक डायलॉग आहे, आणि डायलॉग इतका भारी मारलाय. काय म्हणताय, इतक्या नीच पातळीवरचं राजकारण आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. हे असं राजकारण कधी पाहिलं नाही. इतक्या नीच पातळीवर राजकारण गेलंय, व्हिडिओ मॉर्फ केले जात आहेत. हे असल्या नीच पातळीवरचं राजकारण आम्ही पहिल्यांदा पाहतोय म्हणणारे आम्ही हे राजकारण दुसऱ्यांदा पाहतोय. लक्षात घ्या, हे तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि याला तुम्ही नीच पातळी म्हणत असाल, तर अशा पातळीचं राजकारण आम्ही दुसऱ्यांदा पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हे राजकारण कधी पाहिलं असेल ना, तर ते सुरत वाया गुवाहाटी गोवा, आणि ते टेबलवरचे डान्स, आणि काय ती डोंगर आणि काय ती झाडी एकदम ओके.
याला म्हणतात नीच पातळीचं राजकारण. हा व्हिडिओ एकदा तुम्ही पहा, काय म्हणतात साहेब. पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ राऊतांनी दाखवल्यानंतर संजय शिरसाटांनी हा दावा केला होता. मात्र या प्रकरणाला 24 तास उलटल्यानंतर शिरसाटांनी आपल्याच दाव्यावरून फारकत घेत पुन्हा एकदा नवं विधान केलंय. मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ, तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहाल तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे. दरम्यान संजय शिरसाट विरुद्ध संजय राऊत हा वाद आता कोर्टात जाणार आहे. कारण शिरसाटांनी तो व्हिडिओ मॉर्फ केला असल्याचा दावा करत राऊतांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो. म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी अब्रू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे. त्यांच्यावर तो गुन्हा दाखल. सुरुवातीला ही कॅश माझीच आणि नंतर हे मॉर्फ, या अशा प्रकारचं वातावरण. काय म्हणावं, कुठे काय बोलावं हे सुद्धा यांना माहित नाही. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवेल ज्यामध्ये मीडियाने यांना मात्र पद्धतशीर घेतलंय आणि मीडियाचे आभार मानतो. मीडिया काय म्हणते, तुमच्या बेडरूम पर्यंत माणसं पोचतायत, तुमच्या घरात माणसं पोचतायत. तुम्ही म्हणताय हे माझं घर आहे, हे माझ्या घरातला माझा कुत्रा माझ्या बाजूला बसलाय, तुमच्या बेडरूम पर्यंत माणसं पोचतायत. तर हे म्हणे काय बोलायला सुचलं नाही की काही बरळत सुटायचं. म्हणे मातोश्री 1 मातोश्री 2 आमच्याकडे नाही, आमचं घर साधं आहे, लहान आहे. आम्ही बघितलं 75व्या माळ्यावरचं घर, मुंबईतलं आलिशान 75व्या माळ्याचं करोडोंचं कोटींचं घर आम्ही बघितलेलं आहे. मीच दाखवलंय, शिवसेना बादळवर मी तुम्हाला सर्वांना दाखवलेलं आहे. या माणसाने तिथे सांगताना असं सांगितलं की माझा कार्यकर्ता, त्याला विचारलं जात नाही घरात येताना, माझा कार्यकर्ता कधी येऊ शकतो आणि थेट बेडरूम मध्ये घुसू शकतो. म्हणजे साहेब बनियनवर आहेत, साहेब अर्ध्या कपड्यांमध्ये आहेत, साहेब अगरबत्ती ओढतायत किंवा साहेब काय करतायत हे सुद्धा कार्यकर्ता पाहत नाही. थेट बेडरूम मध्ये साहेबांची एक बॅग उभी आहे, एक बॅग आडवी आहे. साहेब फक्त उभ्या बॅगेचा उल्लेख करतायत, साहेब आडव्या बॅगेचा उल्लेखच करत नाहीयेत. कार्यकर्ता शूटिंग घेतोय, साहेब पुन्हा अगरबत्ती ओढतायत आणि तरी सुद्धा साहेब कार्यकर्त्याला हटकत नाहीत आणि साहेब म्हणतायत माझ्या दृष्टीने हे सारं ओके आहे. त्या मीडियावाल्यांनी शेवटपर्यंत विचारलं, ते पैसे नव्हते का, ते कपडे होते का? नाही, ते कपडे होते. काय पत्रकारांनी घेतलंय जरा पहा ना. त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे. माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठंतरी ठेवलेली उभी आहे, ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे, याची बातमी होते. मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो, या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं. यासाठी एक सांगतो, आमच्याकडे मातोश्री 2 नाही आहे. माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा, सगळ्याला वेलकम असतात. कार्यकर्ता आहे, उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल तसा माझा काही दोष नाही आहे. माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं जात नाही. काम काय, नाव काय, गाव काय हे सगळं विचारलं जात नाही. म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय, तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा, नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका. त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो. म्हणून कोणी जर काढला जर असेल, गेला जरी असेल, त्यात गैर काहीच नाहीये आणि गैरसमजाचं काही कारण पण नाही. यांचे व्हिडिओ पहा ना, ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस? हे जे बोलतायत, हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा. अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता? स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा. आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे. आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही. साहेब, पण तुमच्या घरातला बिभीषण नेमका कोण आहे याचा काय शोध लागलाय का? कोणी हा व्हिडिओ काढलाय? जाऊ दे, असं होत असतात. मी गाडीत बसतो तेव्हा व्हिडिओ काढतात, कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात. कार्यकर्ता आहे, त्याला काय विशेष आहे? त्यामध्ये पैशांनी भरलेली मी त्याच्यावर चर्चा करत नाही. मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. ते पैसे जे दाखवण्यात आलेले आहेत त्या बॅगमध्ये
अरे तुम्ही कसे पैसे म्हणतात, ते बॅगेला बी पैसे म्हणायला लागले का? एक प्रवासातून आल्यानंतर असलेली त्या बॅग, बॅगेत पैसे आहेत हे सत्य आहे का? अहो प्रवासातून आलेली ती बॅग त्या दरवाजासमोर पडलेली आहे. तुम्ही कधीतरी लक्षात घ्या, अशा पैशाच्या बॅगा दरवाजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात. काहीतरी मूर्खपणाचं लक्षण आहे आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही. कधीचा व्हिडिओ असेल हा? तुम्हाला आठवतंय का कधीचा व्हिडिओ असेल? अरे कपडे, आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते का? मी ठेवले असते ना कपाटामध्ये. कपडे होते म्हणजे काय बोलते? पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना साहेबांची चांगलीच ततपप झाली. पत्रकार काय म्हणाले, तुमच्या घरातला बिभीषण नेमका कोण आहे? काय सुंदर डायलॉग मारला, घरातला बिभीषण नेमका कोण. बरं, आणखी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. मला वाटतं भास्कररावांना एका पत्रकाराने हाच प्रश्न विचारला की भास्करराव, शिरसाटांच्या घरात तो व्हिडिओ काढणारा नेमका कोण? पोलीस होते, कार्यकर्ता होता, की आणखी कोणी खास व्यक्ती होती? मला या खास व्यक्तीचा अर्थ नाही कळाला बरं का. म्हणजे पत्रकाराला नेमकं काय सुचवायचंय खास व्यक्ती म्हणजे? जरा पहा ना या पत्रकाराने काय विचारलंय शेवटाला. हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत, ते माझ्या लक्षात आलेले आहेत. त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं. हा जो व्हिडिओ आहे हा पोलिसांनी काढलाय, पत्रकारांनी काढलाय, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी काढलाय की आणखी एका खास व्यक्तीने काढलाय? तुमचं मत काय? असं आहे, आम्हाला नाही माहिती ती खास व्यक्ती नेमकी कोण होती, जिला ही सारी अथॉरिटी होती व्हिडिओ काढण्याची. ती घरातला बिभीषण होती की आणखी कोणी होती मला माहित नाही. कदाचित साहेबांचा कुत्राही तिथे फिरत होता, त्या कुत्र्यानेही हा व्हिडिओ काढलेला असू शकतो, मला माहित नाही. हा व्हिडिओ कुणी काढला, व्हिडिओ कुणी काढला हे महत्वाचं खरंच नाही, पण व्हिडिओ दिसणारी ती कॅश ही मात्र महत्वाची आहे. विचार करा, खोतकरांच्या प्रकरणामध्ये त्याही वेळेस अशीच कॅश सापडली. काय घडलं त्याच्यावर स्पष्टपणे अभिजित कारंडेंचा एक व्हिडिओ होता, तो मी तुम्हाला दाखवायचा पुन्हा प्रयत्न करेल. काय घडलं या सगळ्या प्रकरणात? काही नाही. या खास व्यक्ती व्हिडिओ काढतात, आपण त्या माध्यमांपर्यंत पोहोचवत असतो, जनतेपर्यंत पोहोचतात, पण त्याच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही. जरा एकदा अभिजित कारंडेंचा हा व्हिडिओ पहा. पैसे पोलिसांनी मोजलेत. तुम्हाला एका प्रकरणाची आठवण करून देतो. अनिल देशमुख या राज्याचे गृहमंत्री होते आणि त्या अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये परमवीर सिंग नावाच्या पोलीस आयुक्तांनी एक पत्र लिहिलं होतं की हे 100 कोटीची वसुली करतायत. पैसे सापडले नव्हते, कॅश सापडली नव्हती. एका पत्राच्या आधारावरती ईडीने गुन्हा दाखल केला होता, सीबीआयने गुन्हा दाखल केला होता आणि तपास चालू केला होता. एका पत्राच्या आधारावरती. इथं कॅश समोर आहे, सापडलीये, मोजलीये, पोलिसांना माहितीये, इन्कम टॅक्सला माहितीये, पोलिसांनी कारवाईच केलेली नाहीये. आता मुद्दा असा आहे की ज्या अनिल देशमुखांच्या घरी ईडी सीबीआयने 150 धाडी टाकल्या असं त्यांचं म्हणणं आहे. देशमुखांच्या पुस्तकात त्यांनी म्हटलं की माझ्या घरी कुटुंबांवरती, नातेवाईकांवरती, मालमत्तांवरती एवढ्या धाडी पडल्या. ज्यांच्याकडे केवळ एका पत्राच्या आधारावरती कारवाई झाली. आता 1,84,00,000 रुपये रोख सापडलेल्या लोकांच्या घरांवरती किती धाडी पडायला पाहिजे? 7 दिवसामध्ये कुठं धाड पडल्याची, कुठे चौकशी झाल्याची, कुठं अधिकाऱ्यांनी जाऊन इन्कम टॅक्सची धाड पडली आहे, यातल्या कोणावरती संबंधित असलेले लोक, अभिनेते, सहअभिनेत्यांच्यावर पाहिले तुम्ही? नाही. मग प्रश्न असा आहे की गेल्या 7 दिवसामध्ये या पैशाबद्दल केलं काय? इन्कम टॅक्स म्हणतंय, इन्कम टॅक्सचे अधिकारी म्हणतात की पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तपास चालू करू. इन्कम टॅक्स काय करत नाहीये. पोलीस म्हणतात आम्ही प्रकरण इन्कम टॅक्सकडे दिलंय. सरकार म्हणते एसआयटी नेमू. ती एसआयटी अद्याप नेमलेली नाहीये. एथिक्स कमिटी कोणाची चौकशी करणार आहे? एथिक्स कमिटी चौकशी कधी करेल? विधिमंडळ चौकशी करेल. त्या एथिक्स कमिटी समोर हे सगळ्या आमदारांना अपिअर व्हावं लागेल का? त्यांना माहिती आहे का काय घडलेलं होतं? आता मुद्दा असा आहे की मग हे गोळा केलेले तथाकथित किंवा ॲलिजेडली ज्याला आपण म्हणतो आरोप, पैसे जे आहेत ते आले कुठून याचा शोध कदाचित आपल्याला माहीत नाही, पण ज्यांनी हे पैसे गोळा केले, ज्यांच्याकडे हे पैसे सापडले त्यांना माहिती असेल. पण ते होते कोणासाठी? मला असं वाटतं की बऱ्यापैकी गोष्ट क्लिअर झालेली आहे. बऱ्यापैकी क्लिअर झालेली आहे. म्हणजे तुम्हालाही कळलंय की पैसे कुठून आले होते, लोकांनाही कळलंय की पैसे कुठं चालले होते.
ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सारख्या केंद्रीय संस्था स्वतःहून स्युमोटो म्हणू शकता आपण, स्युमोटो कधी दाखल करून घेणारच नाहीत. कारण इथे जाणीवपूर्वक अशी झापडा असणार, जाणीवपूर्वक आम्हाला पाहायचंच नाही. तर जोपर्यंत आम्हाला आदेश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या सगळ्या घटनांकडे पाहणारच नाही. आदेश आला तर अशी तुटक एखादी कारवाई करू देखील, पण आदेश आला पाहिजे. आणि तोपर्यंतच कारवाई चालू होईल जोपर्यंत गुरगुर शांत होत नाही. कोणी गुरगुर केली, मान वर काढली, तिथे मात्र आमची कारवाई चालू होईल. आणि हा विरोधक असला पाहिजे, विरोधी विचारांचा असला पाहिजे, विरोधी कोणाच्या कमळीच्या विरोधी असला पाहिजे. आणि हो, आमच्या बगलबच्च्या टीम मधला कोणी असेल, गुरगुर करत असेल, आवाज करत असेल तर मान दाबण्यासाठी सुद्धा आम्ही येत असतो बाहेर, जे काही असेल ते. आपण मात्र या सगळ्या विरोधात आवाज उचलत राहायचा. हे कुंपण कसं शेत खातंय ना, हे जनतेपर्यंत दाखवून देत राहायचं. मुळात ह्या कुंपणाचा जन्मच शेत खाण्यासाठी झालेला आहे. हे कुंपण शेत नाही खात, याचा जन्मच, याला जन्मालाच शेत खाण्यासाठी घातलं गेलेलं आहे, हे दाखवून द्यायचं. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.